नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल मीनाक्षीची दुनिया. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणारे. आम्ही आलो आहे मॉलमध्ये आईसाठी आणि माझ्या छोट्या भावाच्या मुलीसाठी शॉपिंग करण्यासाठी. तर शॉपिंग काय करायचे आहे, आत्ता आमच्या गावची जत्रा येणार आहे आखाड महिन्यामध्ये. तर माझ्या आईची हॉस्पिटल म्हणजे इथेच चालू आहे पुण्यामध्ये. तुम्हाला तर माहिती पाठीमागे तुम्ही पाहिलं होतं, माझी आई ॲडमिट होती. तर ते गोळ्या चालू आहेत तिला. तर इथूनच म्हणजे पुण्यातनंच चालू, म्हणजे माझा 2 नंबरचा भाऊ आहे ना, आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत, तर तिचे 3-3 महिन्याची औषधं असतात. तर ती अपॉइंटमेंट होती, तर ती भावाकडे गेली एक दिवस राहिली आणि दुसऱ्या दिवशी आता ती माझ्याकडे आता आली आणि म्हटली मला पण आहे ना काही गोष्टी घ्यायच्यात मॉलमधून. आणि हे आमची चिव, तर चिवला ॲक्च्युली आमच्या चिवला आहे ना, चिवलाच घ्यायचं होतं, अखिलेश आणि चिवला. पण आईला पण म्हटलं थोडंफार घेऊन द्यावं. तर आईला द्यायचे होते, घरच्या काय वस्तू द्यायच्या होत्या ते तिला मी बघत होते आणि आईला घेऊन दिल्यानंतर चिवला घ्यायचं होतं रेनकोट, छत्री आणि ड्रेस, ट्रॅक पॅन्टी, जे काय मुलींसाठी असतात ते घेऊन द्यायची होती. तर तिला मी घेऊन शॉपिंग करून देणार आणि त्याच्यानंतर आमच्या अखिलेशची करायची होती. तर आता आम्ही स्टार्ट तर केले आहे. पहिलं बघत होतो काय घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर विचार केला की काय घ्यायचं आहे. सुरुवात तर आम्ही राशनपासूनच केलं आणि कपड्याचं वरती पहिल्या मजल्यावर आहे. आणि हे आमचे जे पुण्यातले आहेत जवळपास, ज्यांना माहिती आहे हा मॉल कुठला आहे ते समजेनच, तर कमेंटमध्ये मला सांगा हा मॉल कुठला आहे. आमच्या अखिलेशचा कॉल आला होता आता. अखिलेश बोलला मला आत्तू आरमानी पॅन्ट घेऊन दे, म्हणजे घेऊन आईपाशी पाठवून दे. आरमानी पॅन्ट तर मी पहिल्यांदा नाव ऐकलं, पण ही एक ब्रँड आहे. पण इथं मी विचारलं इथल्या स्टाफला, तर म्हणले इथे काय भेटत नाही. मग आता मी बाहेर दुकानामधनं त्याला घेऊन ती पॅन्ट देणार होते. तर इथं मी शाळेचा डब्बा, म्हणजे ती म्हणली पिंक कलरचंच पाहिजे, तर म्हणलं आहेत घरी चिऊ, नको. आणि आमची आई प्राईस बघत होती, तर ती प्राईस बघून अशी काही बोलत होती शब्द. आता जे माझे गावाकडचे यूट्यूब फॅमिली आहेत, ज्यांचे माझ्या ताई लोकांचे किंवा दादा लोकांचे पण आई असतात, ती प्राईस बघून काय आपल्याला बोलतात. तर ती बोलत होती आणि मी हसत होते की म्हटलं आई आता हे मॉलमधले प्राईस अशाच असतात. तर तिला बॉटल पण पाहिजे होती, तर म्हटलं हे घरी आहे तुला मी देते. ती म्हटली मला बाळूमामाला जावं लागतं, त्याच्यासाठी पाणी थंड राहण्यासाठी ही मला बॉटल पाहिजे आहे स्टीलची. तर म्हटलं आहे घरी. तर मग डबे मी इथं का हसत होते, आईने प्राईस पाहिली होती त्या डब्यावरती आणि आमच्या आई अशी काय शब्द बोलून गेली, तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्हाला समजून घ्या गट फिलिंग की आमची आई काय बोलली असेल. तर बस मी हसत होते. आईला म्हटलं आई आयुष्य एकच आहे, जगून घे आणि पैसे करून काही फायदा नाही. आज येतो उद्या नाही आहे पैसा, पण ज्या गोष्टी आपल्याला लागतात, गरजेच्या आहेत, ते घेणं खूप गरजेचं असतात आणि नको ती गोष्टी तर नाहीच घेत आपण. तर इथं ही पोरगी मला धक्का दिला. तर म्हटलं चला असू द्या, आपण गर्दीत आलो, धक्के नाही लागणार, धक्के-बुक्के होणार नाही तर कसं चालणार. तर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ते म्हणजे काय आहे ते सांगते. खूप दिवसापासून चालले ह्या गोष्टी, मी सांगन पण मला वेळच भेटत नाही, कारण का मी माझा वेळ पूर्ण बिझी करून घेतलेला आहे. जो वेळ मी घरी अशी बसायची ना, त्या वेळात मी पूर्ण ॲक्टिव्ह राहिले. कुठे जिम लाव, कुठे डान्स क्लास लाव, कुठं बाहेर फिरायला जा, घरातली कामं हे झाल्यानंतर जो माझा वेळ राहत होता ना, तो वेळ मी पूर्ण बिझी करून घेतला आहे स्वतःसाठी. तर मी मध्ये म्हणजे कधी YT स्टुडिओ हे ते माझी मुलगी चेक करत राहते. तर खूप दिवसापासून चाललं होतं माझे स्वामींचे व्हिडिओ, 2-3 व्हिडिओ, म्हणजे 5-6 व्हिडिओ, ॲक्च्युली एक नाही भरपूर व्हिडिओ त्यांनी अपलोड केले होते. आणि ती स्वामी भक्तच आहे म्हणून मला वाटलं की चला असो, 1 घेतला 2 घेतला, तर मी ह्या विषयावर नाही बोलले, कारण का म्हटलं चला स्वामींचाच व्हिडिओ आहे तर मी काही बोलले नाही. माझा व्हिडिओ घेत आहे तर मला क्रेडिट द्या, मला मेन्शन करा की ओरिजिनली हे व्हिडिओ माझा आहे. असं पण ती करत नाहीत. ते डायरेक्ट व्हिडिओ माझे घेतात आणि त्यांच्या अकाउंटला अपलोड करतात.
तर मी हे 2-3 पाहिले चॅनल. तर हे चॅनल कुणाचे 11,000 सबस्क्रायबर, कुणाचे 12,000, कुणाचे नवीनच आहेत. तर मी यूट्यूबला माझ्या मुलीने मेल केला. तर 3 असतात रिक्वेस्ट, म्हणजे आपले यूट्यूबच देतो अकाउंटला त्यांच्या. तर मला पहिलं तर वाटलं नाही की यांना स्ट्राईक मारावा, कारण का कसं आहे, तुम्ही कोणाचा व्हिडिओ घेता ना तर त्याच्या मागं आहे ना मेहनत असते. आपल्या चॅनलच्या पाठीमागं आपण खूप मेहनत घेतो, विचार चालतात की कुठला व्हिडिओ चालेल काय. आणि मी 3-4 वर्षापासून मी यूट्यूबवरती खूप मेहनत घेतलेली आहे आणि खूप मी स्ट्रगल केलेला आहे आणि खूप मला त्रास झालेला आहे, हे तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सो प्लीज तुम्ही माझे व्हिडिओ घेत आहेत ना तर कम से कम मला क्रेडिट तरी द्या की हा व्हिडिओ माझा आहे, तर मेन्शन तरी करा. तर मी ह्या व्हिडिओला स्ट्राईक नाही मारणार. पण असं काही त्यांनी केलं नाही, म्हणून मला मजबूरून एका चॅनलला मी स्ट्राईक मारला. आणि तो व्हिडिओ आय थिंक मला असं वाटते 5-6 लाखाचा व्ह्यू गेला होता. तर त्यांनी त्याच्यामुळं 2-3 व्हिडिओ माझे उचलले. तर प्लीज तुम्ही मेहनत करता, मी एकच रिक्वेस्ट तुम्हाला करू शकते की व्हिडिओ घेऊ नका, आणि घेतले तर मेन्शन करा की ओरिजिनली हा व्हिडिओ माझा आहे, म्हणून मला मेन्शन करा. तर मी तुम्हाला स्ट्राईक नाही मारणार. तर चला, मी एवढ्या दिवसापासून सांगणार नव्हते की म्हटलं आज तरी उद्या तरी आपण यूट्यूबला मेल टाकतच आहे. पण त्यांना आवडले म्हणून त्यांनी टाकले, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कसं असतं, मी पण मेहनत करते, तुम्हीही मेहनत करतात, आणि तुम्ही जशी मेहनत करताय तसं मी पण मेहनत करते. तर मी काय बोलते तेवढं तुम्ही समजा, आणि मी तर तुम्हाला प्रेमानेच सांगते की नका घेऊ, आणि घेतले तर मेन्शन करा. चला असो. तर मी इथे सगळी शॉपिंग झाली आहे, आणि माझी आई बिल तर बघून आता मग ती ह्याचं बिल किती येईल. तर म्हणलं तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, तुला जे लागतात तू ते गोष्टी घे. आणि तिला आईला म्हटलं चल आता पुढे बिल करायचंच आहे. आणि माझी चिवबाईचं तर कसं होतं, आत्तू मला हे पाहिजे, आत्तू मला ते पाहिजे, आत्तू मला हे पाहिजे. आणि आत्या लोकांना तर किती भाच्यांवरती प्रेम राहतं. आणि माझे भावाची मुलं आहे ना, मला खरं सांगते खूप जीव लावतात. कॉल केला अखिलेशने आणि बोलला आत्तू मला हे घेऊन ये, ते घेऊन ये. आणि मी म्हटलं ते नाही भेटत, बाहेर घेऊन येते, मी बाहेरच्या दुकानातून घेऊन येते. आणि मला कशा मुली इथं मुलगा नाही आहे, त्याच्यामुळं मला त्या पॅन्टीनमधले किंवा काही त्यातलं नॉलेज नाही. हां, मुलींच्या कपड्यामधलं मला माहिती आहे, पण मुलांच्या कपड्यांबाबतीत एवढं माहीत नाही आहे. तर मग आम्ही बाहेरनं त्याचे कपडे घेणार होतो. तर इथं पावडरचा डब्याची प्राईज बघितली, आईने विचारलं कितीचा आहे तो डब्बा, तर प्राईज दिसती. ते प्राईज बघून माझी आई म्हणली चला घरी. म्हटलं चला. आता आम्ही निघालो घरी. आता बिल केलं, आता आई आहे पाठीमागे. तर आईला म्हणलं चल आता काम तर झालं आहे, तर आता पोटपूजा करू. पहिलं तर काम करण्याच्या पहिलं असतं ना, पहिले पोटपूजन मग कामपूजा. पण आमचं उलटं झालं, पहिलं आम्ही काम केलं आणि त्याच्यानंतर आम्ही स्टाईल युनियनमध्ये आम्ही आलो. तर आम्ही दरवेळेस मॉलमध्ये कुठल्या जातो, जुडिओ, मॅक्स. पण आता हे नवीन आता आमच्या इथं खाली आता लेटेस्टमध्ये झालं आहे स्टाईल युनियन. तर नाव तर खूप हार्ड आहे गाईज, पण चला घेतलं. बरोबर नसेल घेतलं तर समजून घ्या तुमच्या ताईला. तर आम्ही आता आतमध्ये आलो आणि मी आहुनला कॉल करून सांगितलं, आहू मला काय घेऊ का. तर आहू म्हणले ज्या पाऊलनी सरळ गेली त्याच पाऊलाने उलटे पाऊलाने वापस घरी ये, तुला जे सांगितले तू तेच कर. म्हणजे माझ्या आईसाठी आणि माझ्या भावाच्या मुलांसाठी शॉपिंग कर, तुझ्यासाठी आपण वेगळं जाऊया. म्हटलं ठीक आहे. मग काय, बघण्यामध्ये थोडे पैसे पडतात गाईज, नाही ना. तर चला म्हणलं फेरफटका मारून यावा पूर्ण याला. फेरफटका नाही मारला तर काय अर्थ इथं येऊन, बरोबर ना ताई लोकांनो. तर मी मारला फेरफटका. मारता मारता आमच्या चिवशी मी गप्पा मारत होते की चिव किती सुंदर सुंदर आहेत ना. मग ते आतू हे आपल्या गावाला थोडी घालतात, मेल्या शहर ठिकाणी घालतात ना बाळा. तर मग मग मी पण राहते तुझ्या इथं. मला राहा. तर म्हटलं चला थोडीशी शायनिंग मारावं आपण पण आता म्हटलं. तर मग मी पण काय मारली शायनिंग आरशाच्या पुढे येऊन. हे बघा आमच्या चिव, बघा चिवबाई आमच्या कशा, आमची कॅमेरामॅन पण. आणि ही आमची आई. आमची आई काय आपली मला बोलत होती, अगं हे घेऊ नको, ते घेऊ नको, बस झालं खूप बिल होईल. आईला म्हणलं तू टेन्शन घेऊ नको,
एक आयुष्य खूप छान जगायचे. आता माणसाचा घडीचा भरोसा नाही. बरोबर आहे ना ताई दादांनो? तर जीवन आहे एकदा तर जगून घ्या, नाहीतर जीवनाचा काही भरोसा नाही. बाहेर आलं आणि घरी वापस जाईन ह्याची पण गॅरंटी नाही. त्याच्यामुळं जगून घ्या. तर इथे आईला म्हटलं तुला काय जेवायचं? आई म्हणली नको मला. म्हणलं चल गपचूप. मग इथं मानकर डोसा आहे आमच्या इथं फेमस कर्वेनगरचा, हे बघून घ्या आमचं कर्वेनगरचं मॉल. तर आम्ही इथे मानकर डोशाच्या इथं आलो आणि आमच्या आई हात धुतले. चिवणी पण आमचा हात धुतला. चिवला म्हटलं दे आता ऑर्डर. तर तिने काय मग दिली काय पावभाजी. दोघींनी मस्त बटर बिटर, हाय हाय काय भारी वास येत होता. पण मला हे खायची नव्हती. चिवला म्हटलं पोज दे पोज. मला खायचं होतं डोसा. तर आमच्या चिवला म्हटलं चल वर 2 बोटं कर. तर आमची चिव लाजत होती. आमच्या आईला म्हटलं चल 2 वर बोटं कर. आमची आई पण काय हसत होती. चल म्हणलं मी करते. तर मी चिवला म्हणलं हे घे असे 2 बोटं वर करायचे. म्हणलं कर आता. तर ते काय लाजत होते. त्यांनी काय मारला ताव. काय ताव बघा कसा मारला आहे. तर मी मागवला माझ्यासाठी डोसा. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आणि हा पूर्ण ब्लॉग माझ्या आईसाठी आणि चिवसाठी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.